ऐका माझं नका जाऊ तुम्ही, आता ही काय वेळ आहे का बरं? असं काय करताय? कोणतरी फालतू माणूस वाटेल ते बोलतो आणि आपण ऐकून घ्यायचं. हो पण मी काय, तुम्ही मला जर संध्याकाळी तिथे सांगितलं असतं ना तर त्याला येऊन 4 चौघात बडवला असता. हो मान्य आहे पण शांत व्हाल का? सावित्री, हा वाडा अक्कादानी उभा केलाय. आम्हाला लहानाचं मोठं अक्कादानी केलंय. आमची ही शरीर जी पोचलेली दिसतात ना ती अक्कादांच्या अन्नावर पोचली गेलेली आहेत. कबूल आहे मला, पण आम्ही लहान होतो पण या गावात आमच्याकडे कोणी नजर वर करून पाहिलं नाही कधी. कारण माहितीये अक्कादा आमच्या पाठीमागे समर्थपणे उभ्या असायच्या. सगळं खरंय पण आणि हा व्यंग्या नमक हराम अक्कादांच्या जीवावर मजा मारायचा, गावात दादागिरी करायचा. आणि आज तो आता अक्कादांच्या विरोधात जातोय. मी त्याला खोदकी हवी म्हणून त्याच्या बापाने ठेवली खोदकी. मी काय म्हणते जरा बघ, अक्कादांनी माझे हात बांधलेत, नाही तर याची कातडी सोडून मी कधीच वाळीत टाकली असती. माहितीये? हो कबूल आहे मला, पण या नटवीला पाठवलं असतं पुन्हा फडात. नटवी आल्यापासून पिथरलाय. या बँकेच्या हे बघा माझं ऐका, मला नाही वाटत की त्यांनी असं काही केलं असेल. कोणी का केलं असे ना, कोणी का केलं असे ना. असं काय कर, हा बाबा बोलला ना, आता जाऊन त्याचा पाकुटा धरतो. म्हणजे सगळं पटापटा ओळखतो की नाही बघतो. काही करण्याआधी अक्का त्याला नको का विचारायला? कशाला? नुसता कारभार ठरवायला आणि शिक्षा देऊन काय देणार त्या? ते काही नाही. आता जाऊन एकेकाला सडकतो ना, म्हणजे पुन्हा कधी बोलण्याची हिंमत करणार नाही ते. नाही ऐका माझा, अक्का त्या रागवतील, सकाळी उठल्यावर त्यांच्याशी बोला. आणि सावित्री, तू मला अडवू नकोस. नाही माझं ऐका तुम्ही, मी माझं टाळकं सटकले, तुम्हाला अडवू नकोस. शपथ आहे तुम्हाला अक्का त्यांची. तुम्ही काय बघणार हो? स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं ते चिडायचं. आम्ही काय करत नाही, हा जीवाचं रान करतोय आम्ही, पण असलं बायकी पद्धतीने नाही, समोरासमोर लढून. हे आम्ही असं काय केलं ना तर सरकार हसेल आम्हाला. सरकार असली काय वाटेल याची काळजी तुम्हाला कधीपासून व्हायला लागली हो? सरकारची काळजी नाही आम्हाला. उद्या व्यंकटेशने बायकोच्या पत्रा आड राहून वार केला असं जर का कोणी आरोप केला ना तर आपल्याला नाही आवडणार ते. आणखी एक, तू जे काही केलंस ना त्याने सरकारला काय फरक पडणार आहे? सरकार त्या बाब्याला शिक्षा करेल, त्या बाईला मदत करेल, मग सगळं संपेल. हे सगळं करण्यास सरकार हुशारच आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की सरकारचं ह्या गावात नाक कापलं जाईल, आणि ते सुद्धा ठोस पुराव्यानिशी. ओ मी कुठे नाही म्हणते, पण मला बी लढू दे की माझ्या पद्धतीनं. आणि मी केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवायला देऊ? मी काय पाणी फिरवलं? उलट आजपर्यंत मीच तुम्हाला मदत करत आली ना. हो, पौर्णिमेला बोलून जे काही केलंस ती मदतच होती ना. मूर्खपणा होता तो. मानाचं हळदी कुंकू गमावून बसलीस, आणि आताही तेच होणार आहे. सरकारांना कळणार आहे की तूच उचापत केलीस. आणि नाही कळलं तर मूर्खासारखं बोलू नकोस. मला सांगा, बाब्या बोलला कुणाला? त्या भोसलेला. लागलं कुणाला? सरकारांना. का? म्हणजे अहो सरकार एवढी येडी आहेत का? म्हणजे स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच पायावर दगड मारून घ्यायला, आणि त्यांना कळलं तरी ते कुठे बी काय बी बोलणार नाहीत. म्हणजे मला जा विचारायचा प्रश्नच येत नाही. पण त्यांचा वाड्यातल्या प्रत्येकाला त्रास हा होणार, आणि समधेजण तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणार, आणि हे समज आपण मिळून करणार. काय? नुसतं नटून तटून कपाळाला कुंकू लावलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं तर सौभाग्यवती होत नाही. अहो त्यासाठी नवरा असावा लागतो. नवरा गावात नाहीये.
खरंच मारू नका मला. पोटभर दारू पितो हा? आणि गावभर तमाशा करतो. नाही ना. गावातल्या लोकांनी कसं वागायचं तू ठरवणार का रे? मी काय नाही बोललो. कशाला दादा बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? हा? बोलशील पुन्हा? पिशील दारू? बोलशील? गळ्यात मंगळसूत्र घातलं तर सौभाग्यवती होत नाही. अहो त्यासाठी नवरा असावा लागतो. नवरा विठू ते पोत मागच्या पडवीत नेऊन ठेव रे. वहिनी मिरच्या ओल्या असत हो. सुकले नाही ग. तडमडता शिरा पडली तुझ्या तोंडार तू फटकीचं वाक इलो. मी मिरच्या सुकत घातल्या दिसणार नाही तुका? जरा चिपराव. चिपरा मोठे आहे. काय झालं सांग मला लवकर. अहो आपले ते वासुनाना आणि ते बेवडे बाबाची काहीतरी बाचाबाची झाली आणि ते आता ते का मारूक लागलेत. का तुम्ही काहीतरी करा आता. अरे देवा, यांचं डोकं एकदा तापलं ना म्हणजे काय करतील याचा भरोसा नाहीये. अहो म्हणून तर मी धावत इले. तुम्ही लवकर आखाड्यावर चला. ते आमच्या जण काय ऐकत नाही. तुम्ही सरकारांका तरी बोलवा, नाहीतर ते बेवडे बाबे तू जीव घेतले. अक्कादा, 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 काय सावित्री? तुम्ही पहिले आखाड्यावर जा, नाहीतर रागाच्या भरात हे त्या बाब्याचा जीव घेतील. कोण? वासुदेव? हो, मीच मेली ना त्यांना हळदी कुंकाच्या दिवशी जे काय झालं ते सगळं सांगितलं. आता वाटतं नसतं सांगितलं तर बरं झालं असतं, पण आमच्या बायकांच्या मनात काही राहील तर शपथ. असं काय झालंय ज्याच्यामुळे त्यांना एवढा राग आला? अक्कादा, तुमच्या बाबतीत जे अप्रत्यक्षरित्या बोललं जाते ना ते सहन नाही झालं त्यांना. तुम्हीच त्यांना समजावा तर ते ऐकतील, बाकी कुणाच्या नाही ऐकणार नाहीत. अक्कादा, ठीक आहे, बघतो आम्ही.